आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। जरांगे नेहमीच उपोषणाला बसतात आणि नंतर उपोषण सोडून देतात। सरकारनं आता त्यांना नेमकं काय आश्वासन दिलं आहे का हे मला माहीत नाही। छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली मनोज जरांगे यांच्या उपोषणावर। ज्यांनी त्रास दिलाय त्या सगळ्यांना सरळ करणार, आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेऊ असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। फडणवीस स्वतःच्या हातानं सत्ता पाडू नका असा सल्लाही जरांगे यांनी फडणवीस यांना दिलाय। मराठा समाजाला आरक्षण देणं आणि टिकवणं ही आमची कमिटमेंट आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। समाजात दुफळी निर्माण होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचंही फडणवीस यांनी नमूद केलं। मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या बद्दल 30 तारखेला एक महत्त्वाची बैठक होते। 30 तारखेला समाधानकारक तोडगा निघेल असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला। जालन्यातील वडीगोद्रीमध्ये सुरू असलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी हाके यांचं उपोषण सुरू आहे। हाके यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आणि लेखी आश्वासनापर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी घोषणा आज लक्ष्मण हाके यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केली। शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली। जरांगे यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली आणि उपोषण सोडण्याची आग्रही विनंती केली। ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे हे पोलिसांवरती चांगलेच भडकले। रात्री काही मराठा आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपोषणकर्ते गणेश वाघमारे यांनी केला। त्यामुळेच इतके पोलीस असताना मराठा आंदोलक येतातच कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। अंतरवाली सराटीमध्ये आणि वडीगोद्रीत आंदोलनाच्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं पोलीस तैनात आहेत, पण पावसाच्यामुळे या सगळ्यांचे मोठे हाल होत आहेत। त्यात भर पावसात पोलिसांची व्हॅन बंद पडली आणि पावसातच उभं राहून पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना ती व्हॅन दुरुस्त करावी लागली। आरक्षणाच्या प्रश्नावर रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली। आरक्षण मिळावं ही आमची भूमिका कायम असल्याचं दानवे यांनी म्हटलंय। तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या संदर्भात आपापली भूमिका स्पष्ट करावी असंही दानवे म्हणाले। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी संभाजीनगर इथे महामार्गावर टायर पेटवून दिले। नेवासा फाट्याच्या जवळ आंदोलकांनी महामार्गावर अडवला आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। त्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला होता। जालन्यातल्या वडीगोद्री इथे ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे पोलिसांवरतीच भडकले। सुरक्षा चोख नसून मराठा तरुण आंदोलनाच्या ठिकाणी आलेच कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। आरक्षणाच्या मागणीसाठी धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी बांधवांनी रास्ता रोको केला। ओबीसी बांधवांनी महामार्गावर येत जोरदार घोषणाबाजी केली। मराठा आंदोलकांनी बुलढाणा वरुड महामार्गाच्या जवळ समृद्धी महामार्ग अडवून धरला। यामुळे काही काळ महामार्गावर 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। आरक्षण मिळेपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय। हिंगोलीमध्ये मराठा बांधवांनी हिंगोली ते परभणी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान आंदोलनाच्यामुळे महामार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात नाशिक शिर्डी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून ठेवल्यानं नाशिकहून शिर्डीला जाणारी वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती। नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांना टोळक्यानं मारहाण केल्याची घटना घडली। 2 गटात झालेल्या हाणामारीनंतर तक्रारीसाठी संबंधितांना पाठवल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली। दरम्यान मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईतील पूर्व उपनगरात जोरदार पावसानं हजेरी लावली। मुलुंड, भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर या सगळ्या भागात मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे सखल भागात पाणीही साचलं। धुळ्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। भात नदीला पूर आला असून नदीचं पाणी कापडणे गावात शिरलंय। त्यामुळे गावातल्या गल्ल्यांना नदी नाल्याचं रूप आलंय।
धाराशिवमधील 3 जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारं मांजरा धरण काठोकाठ भरलंय. दरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सोयाबीनचे भाव, कर्जमाफी यासह विविध मुद्द्यांवर यावेळेला आंदोलन केलं गेलं. परभणीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे 548 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र त्याआधी जिल्ह्यात पंचनामे पूर्ण झाले नसून त्याआधी पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी केली जाते. शिरोळच्या दत्त कॉलेज समोरच्या पार्किंग शेडमध्ये मगर आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. नागरिकांच्याकडून अग्निशमन दलाला तातडीनं बोलावण्यात आलं. नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचत या मगरीची सुखरूप सुटका केली. मलकापूरमध्ये शेतमालाचे पैसे न देताच कंपनीचा मालक फरार झाल्यानं शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आमदार राजेश एकड़े यांना घेराव घातला. यावेळी कडक शासन करून न्याय द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. संभाजीनगरातील कन्नड शहरात धक्कादायक घटना घडली. माझ्या रिक्षात फक्त मुलीच बसतील, मी मुलांना रिक्षात बसू देणार नाही असं म्हणत रिक्षा चालकानं विद्यार्थ्यांच्या सोबत वाद घातला. यावेळेला वाद वाढल्यानं त्यानं काही मित्रांनाही बोलावलं. या टोळक्यानं 3 ते 4 विद्यार्थिनींना सुद्धा मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धाराशिवमधील शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत हजारो शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. गोंदियात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटरसायकल मोर्चा काढला. विविध मागण्यांसाठी चिंधीची वेशभूषा करत हजारो शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवडमधील अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेल्या 4 ते 5 नगरसेवकांसह इतर 10 ते 15 नगरसेवकांनी शरद पवार यांच्याकडे जाण्याचे संकेत दिले. त्यामुळे पिंपरी चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीत उभी फूट पडण्याची शक्यता आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात लवकरच तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा रंगू लागली. थोरात लवकरच अजित पवार यांच्या गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं बोललं जातं. त्यामुळे अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात आणखीन एक धक्का बसू शकतो. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पंचायत समितीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर चांगल्याच संतापल्या. समितीच्या मीटिंगमध्ये कर्मचारी आणि रक्षा खडसे यांच्यात कामाच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाली.